आजची आपली चर्चा एका अशा विषयावर आहे जे एका प्रदेशासाठी अनेक दशकांपासून एक स्वप्न होतं. कल्पना करा, 2 गावं, रेवस आणि उरण. नकाशावर बघितलं तर अगदी जवळ, पण मध्ये आहे धरमतरची खाडी. आणि या खाडीमुळे जे अंतर काही किलोमीटरचं असायला हवं त्यासाठी तब्बल 55 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. आता याच 2 ठिकाणांना जोडणारा एक प्रचंड पूल, धरमतर खाडी पूल, प्रत्यक्षात येतोय. आणि यावर सविस्तर बोलायला आपल्याकडे 2 खूप वेगवेगळे स्रोत आहेत. एक आहे द ड्राफ्ट नावाच्या प्रकाशनातील लेख, जसं शीर्षकच खूप काही सांगून जातं. करंजा रेवस कनेक्टिव्हिटीचे स्वप्न साकार होणार. हा लेख या प्रकल्पाची भावनिक, सामाजिक बाजू मांडतो. आणि दुसरा स्रोत आहे हा पूल बांधणाऱ्या कंपनीचा ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा 2024-25चा वार्षिक अहवाल, जो आपल्याला या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक बाजू दाखवतो. चला तर मग, या 2 स्रोतांच्या आधारे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं स्वप्न काय आहे, त्यामागचं वास्तव काय आहे आणि त्याचे भविष्यातील परिणाम काय असू शकतात, याचा आज आपण आढावा घेऊया. हो, आणि ही चर्चा खूपच रंजक ठरणार आहे. कारण म्हणजे एका बाजूला लोकांच्या पिढ्यानपिढ्यांच्या अपेक्षा आहेत, एक स्वप्न आहे, आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक इंजिनिअरिंग आणि करोडो रुपयांची गुंतवणूक आहे. द ड्राफ्टमधलं एक वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटतं. ते ह्या पुलाला अखंड कनेक्टिव्हिटीचं वचन असं म्हणतात. आता हे वचन पूर्ण झाल्यावर काय बदल होतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. बरोबर. मग सुरुवात याच स्वप्नापासून करूया. हे स्वप्न नक्की काय होतं? म्हणजे पुलाशिवाय आत्तापर्यंत लोकांना नक्की काय सहन करावं लागत होतं? द ड्राफ्टमध्ये याबद्दल काही वर्णन आहे का? हो, नक्कीच आहे. आणि हे स्वप्न केवळ सोयीचं नाहीये, तर ते गरजेचं होतं. आत्तापर्यंत रेवस आणि उरण किंवा अलिबागला जाण्यासाठी 2च पर्याय होते. एक म्हणजे फेरी बोट, जी पावसाळ्यात म्हणजे समुद्र खवळलेला असला की अनेकदा बंद असते, अजिबात भरोशाची नसते. आणि दुसरा पर्याय म्हणजे रस्त्याने 55 किलोमीटरचा मोठा वळसा घालून जाणं. 55 किलोमीटर म्हणजे वेळ किती जायचा यात? आरामात 1.5 ते 2 तास लागायचे. 2 तास घालवावे लागायचे. आणि याचा परिणाम फक्त प्रवासाच्या वेळेवर होत नसेल. अजिबात नाही. विचार करा, एखादी मेडिकल इमर्जन्सी असेल तर काय, म्हणजे तातडीने उरण किंवा पनवेलच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोचायचं असेल तर हा वळसा किती जीवघेणा ठरू शकत होता. त्यामुळे हा पूल म्हणजे केवळ अंतर कमी करणारा दुवा नाही, तर अनेकांसाठी तो एक प्रकारे जीवनरेखा म्हणजे लाईफलाईन ठरू शकतो. ही खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे स्वप्न केवळ सोयीस्कर प्रवासाचं नव्हतं, तर ते सुरक्षित आणि जलद कनेक्टिव्हिटीचं होतं. मग या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी किती मोठी गुंतवणूक आणि नियोजन लागलं आहे. ॲफ्टोन्सचा अहवाल काय सांगतो यावर? ॲफकॉन्सच्या अहवालात या प्रकल्पाची भव्यता आकड्यांमधून समोर येते. हा प्रकल्प म्हणजे रेवस रेडी सागरी महामार्गाचा म्हणजे MSH04चा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने MSRDCने हे काम ॲफकॉन्सला दिलं आहे. आणि या प्रकल्पाची एकूण किंमत आहे तब्बल 2478.42 कोटी रुपये. 2478 कोटी. बापरे. या आकड्यावरूनच आपल्याला कल्पना येते की हा प्रकल्प किती मोठा आणि महत्त्वाचा आहे. साहजिकच इतका मोठा प्रकल्प अशा कंपनीला दिला जातो जिच्याकडे तांत्रिक क्षमता आणि अनुभव दोन्ही आहे. तर मग ही ॲफकॉन्स कंपनी नक्की आहे तरी कोण? ॲफकॉनचा अहवाल पाहिला ना तर लक्षात येतं की ते साधेसुधे बांधकाम व्यावसायिक नाहीत. ते अशा प्रकल्पांसाठी ओळखले जातात जिथे इंजिनिअरिंगचं खरं कौशल्य पणाला लागतं. त्यांचा अहवाल स्पष्टपणे सांगतो की ते सागरी बांधकाम म्हणजे मरीन वर्क्स, बोगदे आणि पूल यांसारख्या गुंतागुंतीच्या कामांमध्ये जगातले मोठे खेळाडू आहेत. मला इथे एक प्रश्न पडतो. डोंगराळ भागात पूल बांधणं आणि समुद्राच्या खाडी जिथे भरती ओहोटीचा सतत परिणाम असतो, खारं पाणी असतं, तिथे पूल बांधणं, यातलं कोणतं काम जास्त गुंतागुंतीचं असतं? खूप चांगला प्रश्न आहे. दोन्हीची आव्हानं वेगवेगळी आहेत खरं तर. पण सागरी बांधकाम हे जास्त गुंतागुंतीचं मानलं जातं. कारण तिथे तुम्हाला पाण्याच्या प्रवाहाशी, लाटांशी आणि पाण्याच्या खालच्या जमिनीच्या स्वरूपाशी सतत लढावं लागतं. आणि ॲफकॉन्सची यात खासियत आहे. त्यांनी यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधला चिनाब रेल्वे पूल बांधला आहे. हो, मी ऐकलंय त्याबद्दल. तो जगातला सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे पूल आहे, बरोबर? अगदी बरोबर. आणि त्याची भव्यता फक्त उंचीत नाहीये, तो आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. आणि अशा दुर्गम, वादळी हवामानाच्या ठिकाणी तो बांधला गेलाय, जिथे साधं सामान पोचवणं सुद्धा एक मोठं आव्हान होतं. अच्छा.
इतकाच नाही, त्यांनी कोलकातामध्ये भारताचा पहिला पाण्याखालून जाणारा मेट्रो मार्ग बांधला आहे. त्यामुळे ज्या कंपनीने डोंगरात आयफेल टॉवरपेक्षा उंच पूल बांधला आणि नदीच्या खालून मेट्रो नेली, त्यांच्यासाठी धरमतरच्या खाडीवर पूल बांधणं हे त्यांच्या क्षमतेतलं काम आहे. हा अनुभव एक विश्वास देतो की प्रकल्प योग्य हातात आहे. ठीक आहे, म्हणजे हा प्रकल्प योग्य आणि अनुभवी हातात आहे हे तर स्पष्ट झालं. पण मग या सगळ्या तांत्रिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन पूल तयार झाल्यावर सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदलणार आहे? द ड्राफ्टच्या लेखानुसार ते याने अख्खं सामाजिक आर्थिक चित्रच पालटणार आहे. हो, आणि बदल लगेच दिसतील. सर्वात पहिला आणि मोठा बदल म्हणजे प्रवासाच्या वेळेत होणारी कपात. जो प्रवास आधी 1.5-2 तासांचा होता, तो आता फक्त 15-20 मिनिटांवर येईल. फक्त 15-20 मिनिटं? हो. JNPT ते अलिबाग हे 55 किलोमीटरचं अंतर आता फक्त 30 किलोमीटर होईल. याचा थेट परिणाम इंधनाच्या बचतीत आणि अर्थातच वेळेच्या बचतीत होईल. आणि वेळेची बचत म्हणजे पैशांची बचत. याचा व्यापारावर आणि पर्यटनावर कसा परिणाम होईल? प्रचंड मोठा परिणाम होईल. आतापर्यंत कोकण किनारपट्टीवरचा टुरिझम प्रामुख्याने अलिबाग किंवा मुरुड जंजिरापुरता मर्यादित होता, कारण ते मुंबई पुण्यापासून तुलनेनं जवळ आहेत. पण हा पूल थेट दक्षिण रायगडला मुंबईच्या जवळ आणेल. याचा अर्थ आता श्रीवर्धन, दिवेआगर सारखी सुंदर ठिकाणं लोकांच्या वीकेंड डेस्टिनेशनच्या यादीत सहज येतील. म्हणजे स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी ही एक खूप मोठी संधी आहे. नक्कीच. स्थानिक होमस्टे, छोटी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांच्यासाठी ही एक प्रचंड मोठी संधी असू शकते. इतकंच नाही तर रेवस हे आता केवळ एक गाव न राहता एक महत्त्वाचं व्यावसायिक केंद्र, एक कॉमर्शियल नोड बनू शकतं. मालाची वाहतूक सोपी झाल्यामुळे इथल्या शेतीमालाला, विशेषतः आंब्याला, थेट मुंबईची बाजारपेठ जवळ येईल. कनेक्टिव्हिटी हा विकासाचा पाया असतो. जेव्हा 2 प्रदेश जोडले जातात तेव्हा केवळ रस्ते नाही तर संधी आणि बाजारपेठाही जोडल्या जातात. स्टेबिलिटीचा विचार कुठे येतो याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काही माहिती आहे का? हो, आणि हा ह्या चर्चेतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर आश्चर्यकारक मुद्दा आहे. अफकॉन्सच्या वार्षिक अहवालात पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन म्हणजे एन्व्हायरमेंट, सोशल अँड गव्हर्नन्स ESG यावर एक संपूर्ण विभाग आहे. त्यात ते एक धक्कादायक आकडा देतात. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी 51.1% उत्पन्न ग्रीन इनिशिएटिव्हमधून येतं. एक मिनिट. ग्रीन इनिशिएटिव्ह. आपण एका प्रचंड कॉन्क्रीटच्या पुलाबद्दल बोलतोय. त्याला ग्रीन कसं म्हणता येईल? हे थोडं विरोधाभासी नाही वाटत का? बरोबर. हा प्रश्न अगदी साहजिक आहे. पण इथेच आधुनिक पायाभूत सुविधांची व्याख्या बदलत आहे. अफकॉन्सने या ग्रीन इनिशिएटिव्हची विभागणी केली आहे. या 51.1% 37.4% वाटा हा क्लीन मोबिलिटी म्हणजेच स्वच्छ वाहतुकीच्या प्रकल्पांमधून येतो. आणि क्लीन मोबिलिटीमध्ये ते मेट्रो रेल्वे, हाय स्पीड रेल्वे, पूल आणि बोगदे यांसारख्या पायाभूत सुविधांचा समावेश करतात. अच्छा, म्हणजे असा प्रकल्प जो लोकांचा प्रवासाचा वेळ कमी करतो, इंधनाचा वापर कमी करतो आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे प्रदूषण कमी होतं, त्याला ते क्लीन मोबिलिटी किंवा ग्रीन प्रकल्प मानतात. अगदी बरोबर. हा दृष्टिकोनातला एक खूप मोठा बदल आहे. 20 वर्षांपूर्वी बांधकाम कंपन्या फक्त पूल किती मजबूत आहे आणि वेळेत पूर्ण होतोय का याचा विचार करायच्या. पण आता त्यांना पर्यावरणाचा आणि समाजाचा विचार करावा लागतोय. कारण गुंतवणूकदार आणि सरकार दोघेही आता या गोष्टींना महत्त्व देत आहेत. त्यामुळे हा रेवस-करंजा पूल केवळ एक बांधकाम नाही, तर तो एका मोठ्या, शाश्वत विकासाच्या धोरणाचा भाग आहे. त्यांच्या कंपनीच्या धोरणातच हे नमूद आहे की ते संसाधनांचा कमी वापर आणि पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे विकास विरुद्ध पर्यावरण या जुन्या वादाच्या पलीकडे जाऊन विकासातून पर्यावरणपूरक व्यवस्था असा विचार आता पुढे येतोय. ही खूपच आश्वासक गोष्ट आहे. हो, हा पूल केवळ कनेक्टिव्हिटीच नाही, तर जबाबदार विकासाचंही एक प्रतीक ठरू शकतो. जर त्याची अंमलबजावणी त्याच विचाराने झाली तर. आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की धरमतर खाडीवरील रेवस-करंजा पूल हा केवळ 2 ठिकाणांना जोडणारा एक मार्ग नाही. हे एका प्रदेशाचं अनेक वर्षांचं स्वप्न आहे, जे आता जवळपास 2,500 कोटी रुपये खर्चून साकार होत आहे. द ड्राफ्टमधील भावनिक अपेक्षा आणि अफकॉन्सच्या अहवालातील तांत्रिक वास्तव यांचा हा एक सुंदर मिलाप आहे असं म्हणायला हरकत नाही.
आणि या प्रकल्पामुळे केवळ कनेक्टिव्हिटी सुधारणार नाही तर सामाजिक आर्थिक विकासाची एक मोठी संधी निर्माण होत आहे. लोकांचा वेळ आणि पैसा वाचेल, आरोग्यसेवा सोपी होईल आणि पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्याकडे क्लीन मोबिलिटी आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे, जी आजच्या काळाची गरज आहे. स्रोतांमधनं या प्रकल्पाची सकारात्मक बाजू स्पष्टपणे दिसते, पण एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतोच. हा पूल वाहतुकीचा एक नवीन सोपा मार्ग खुला करेल, पण या नवीन संधीचं रूपांतर संतुलित आणि नियोजनबद्ध विकासात कसं होईल? काही पर्यावरणवाद्यांनी या किनारपट्टीवरील पर्यावरणावर आणि सागरी जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या सागरी महामार्गामुळे या किनारपट्टीचं मूळ स्वरूप जपून विकास साधण्याचं आव्हान भविष्यात नक्कीच असेल. हा पूल त्या कथेची केवळ सुरुवात आहे.